नमस्कार. ग्रंथसूक्त ग्रंथसूक्त सत्र पहिलं, सूत्र आद्य शंकराचार्य, भाग 11वा. आज या मालिकेमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही पुस्तकाचा जे आद्य शंकराचार्यांविषयी संबंधित आहे असं पुस्तक घेणार नाही आहोत. झालं असं की गेले 3 दिवस आमच्या डोंबिवलीमध्ये 20, 21, 22 एप्रिल या 3 दिवशी श्री श्री जगद्गुरु आद्य शंकराचार्य सेवा समितीतर्फे आद्य शंकराचार्यांच्या जयंतीचा एक कार्यक्रम केला गेला. त्याच्यामध्ये 22 एप्रिल 2026 रोजी मी आजच्या संदर्भात आद्य शंकराचार्य या विषयावरती व्याख्यान दिलं. त्या व्याख्यानाच्या दरम्यान मी आद्य शंकराचार्य आणि नर्मदा नदी असा एक मुद्दा किंवा विषय मांडला. अनेकांना तो आवडला आणि त्याच्यानंतर या मुद्द्याचा समावेश किंवा या विषयाचा समावेश ग्रंथसूक्त या मालिकेमध्ये मी करावा अशी अनेकांनी सूचना, विनंती, मार्गदर्शन, आग्रह जे काही म्हणायचं ते केलं. त्या सगळ्याचा मान राखून ग्रंथसूक्त या मालिकेचा 11वा भाग आणि त्याचा विषय आद्य शंकराचार्य आणि नर्मदा नदी हा आहे. आणि तसंही ग्रंथसूक्त या मालिकेचं सूत्र म्हणून किंवा व्याख्या म्हणून पहिल्या दिवसापासून मी असं सांगतोय की एक विषय आणि त्याच्याबद्दलची अनेक पुस्तकं, एक लेखक, त्याच्याविषयीची अनेक पुस्तकं आणि या पुस्तकांमध्ये असलेलं साम्य आणि त्या निमित्तानं एखाद्या मुद्द्यांवरनं निर्माण होणारा पॅटर्न किंवा आकृतीबंध अशा पद्धतीनं आपण ग्रंथसूक्त ही मालिका पुढे नेत राहणार आहोत. आणि याला धरून किंवा अनुसरून आजच्या ग्रंथसूक्तच्या व्हिडिओचा विषय म्हणजे आद्य शंकराचार्य आणि नर्मदा नदी. आद्य शंकराचार्यांच्या अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये नर्मदा नदीचे संबंध किंवा संदर्भ हे वारंवार येतात. हा मुद्दा मला भाषणाच्या वेळेला तयारी करत असताना सहज सुचण्याचं कारण असं की योगायोगानं त्याच्या आधीच्याच आठवड्यामध्ये अलीकडे ज्या नर्मदा परिक्रमेचा एक इव्हेंट झालाय किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती आपण सारेजण तिथं जात असतो, त्यातल्या अगदी मूळ नर्मदा परिक्रमेला माझं जाणं झालं नाही तरी 2 दिवसात 21 किलोमीटरची जी उत्तरवाहिनी परिक्रमा करता येते ती माझ्या हातनं घडली. त्याच्या आधीच्या काळामध्ये कदाचित त्या परिक्रमेला जायची मानसिक तयारी म्हणून किंवा त्याच्या आधी माझ्या घरी दर महिन्याला होणाऱ्या शब्दमास उपक्रमामध्ये प्रकाशदादा दामले या ज्येष्ठ गजानन महाराज भक्ताने नर्मदा परिक्रमा आणि अध्यात्म या विषयावर 1.5 तास अत्यंत सुंदर विवेचन केलं होतं. आणि मग त्या कार्यक्रमाची एक आयोजक म्हणून मानसिक आणि बौद्धिक पूर्वतयारी म्हणून मी नर्मदा परिक्रमा या विषयावरती विविध पुस्तकं वाचली. त्याच्यामध्ये जगन्नाथ कुंट्यांची पुस्तकं असतील, रग गुण्यांचं पुस्तक असेल, आमच्या डोंबिवलीच्या उदयन आचार्य ज्यांनी अगदी अलीकडच्या काळामध्ये संन्यास घेतला त्यांचं पुस्तक असेल, भारतीताई ठाकूरांचं पुस्तक असेल, मूळ गुजरातीत लिहिलेली मग त्याची हिंदी अनुवाद असलेली 2 पुस्तकं असतील, ही पार्श्वभूमी कुठेतरी आद्य शंकराचार्य आणि आजच्या संदर्भात आद्य शंकराचार्य अशा विषयाची तयारी करत असताना मनामध्ये आला. आणि मग सहज लक्षात आलं की नर्मदा नदीच्या वेगवेगळ्या संदर्भामध्ये शंकराचार्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती आद्य शंकराचार्य आणि नर्मदा नदी यांचा संबंध आलाय. वयाच्या 8व्या वर्षी पहिल्यांदा जेव्हा आद्य शंकराचार्यांनी गृहत्याग केला ते केरळ मधल्या कोचीन जवळच्या कालडिया गावातनं निघाले. वय वर्ष 8. 4थ्या वर्षी या माणसाला अनेक वेदांचा अभ्यास होता, उपनिषदांचा अभ्यास होता. आतुर संन्यास घेऊन हा 8 वर्षाचा बालक घरातनं निघाला. त्याचा पहिला महत्वाचा थांबा किंवा टप्पा हा नर्मदा किनारी होता. आता केरळ मधलं कालडी कुठे आणि गुजरात मधली नर्मदा नदी कुठे याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. तो त्यावेळचा काळ आहे. हा 8 वर्षाचं वय आहे, यानं संन्यास घेतलेला आहे. अशा वेळेला त्याचा पहिला महत्वाचा टप्पा नर्मदा नदी असते. या योगायोगानं घडणाऱ्या गोष्टी नसतात. त्या ठिकाणी त्यांचे गुरु गोविंद यती यांची त्यांच्याशी भेट झाली असा संदर्भ आहे. ते ज्या वेळेला तिथे पोचले त्यावेळेला शंकराचार्यांची वाट बघत गुरु गोविंद यती अनेक वर्ष तिथे समाधी अवस्थेमध्ये होते असं मानलं जातं.
ज्या वेळेला आद्य शंकराचार्य, त्यावेळेला ते शंकराचार्य झालेले नव्हते, परंतु बालशंकर त्यांना म्हणण्या एवढं माझ्याकडे धारिष्ट्य नाही, म्हणून शंकराचार्य म्हणतो. शंकराचार्य जेव्हा तिथे पोचले त्यावेळेला नर्मदेला महापूर आला होता. ही व्यक्ती आपली गुरु होणार आहे याची पुसटशी कल्पना कदाचित शंकराचार्यांच्या मनामध्ये असेल, परंतु ही ही व्यक्ती समाधिक आहे, साधनेत आहे. त्या साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी त्या नदीचा महापूर, नर्मदा नदीचा महापूर आपल्या कमंडलूमध्ये अडवला, अशा पद्धतीची एक आख्यायिका सांगितली जाते. आणि त्याच वेळेला आता पूर आलेला असताना, एकीकडे नदीला आवरत असताना, आता तरी त्या संकटाचा धोका ओळखून गुरु गोविंद यतींनी आपली समाधी व्यवस्था संपवावी म्हणून एकीकडे नर्मदेची आणि दुसरीकडे गुरु गोविंद गिरींची अशी ते करुणा भाकत होते. आणि त्यावेळेला त्यांनी नर्मदेची केलेली स्तुती म्हणजे त्यांचं नर्मदाष्टकम स्तोत्र आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता ती एकाच वेळेला नर्मदा नदीची आणि गुरूंची अशी करुणा भाकलेली असल्यामुळे त्या स्तोत्राचा स्वर, त्या स्तोत्राचा अनुबंध हा करुण आहे, ही भूमिका इथं लक्षात घेतली पाहिजे. मग या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला गुरु गोविंद यतींनी आपली समाधी अवस्था संपवली आणि आद्य शंकराचार्यांना संन्यास दीक्षा दिली, हा प्रसंग फाल्गुन वद्य द्वितीया या तिथीला झालाय आणि हा विधी नर्मदा किनारी झालाय. आता नर्मदा किनारी नेमक्या कोणत्या ठिकाणी गुरु गोविंद गिरीने किंवा गुरु गोविंद यतींनी किंवा गुरु गोविंद पादानी या 3 वेगवेगळ्या नावांनी ते ओळखले जातात, ते नेमकं स्थान माहिती नाही. पण नर्मदा किनारी गुरुनी शंकराचार्यांना संन्यास दीक्षा दिली, ही गोष्ट नितांत सत्य. अशा नानाविध कारणांनी नर्मदा के कंकर सप्ती शंकर असं म्हटलं जातं का, याचा विचार केला पाहिजे. अशी संन्यास दीक्षा देताना गुरु गोविंद यतींनी आद्य शंकराचार्यांना कबूल केलं की त्यांचे स्वतःचे जे गुरु गौडापाद आहेत, जे हिमालयात असतात, त्यांचं दर्शन मी शंकराचार्यांना घडवेन, असं वचन द्यायचं. म्हणजे कल्पना करा, हे संन्यास दीक्षा देत असताना गुरु शिष्याला वचन देत आहेत. साधारणपणे दीक्षा घेत असताना शिष्य गुरुला काहीतरी वचन देतो, पण असं वचन गुरुनं शिष्याला देण्याचं कारण असं होतं की काही विशिष्ट उपनिषदांवरती भाष्य लिहिण्याची स्वतः गुरु गोविंद यतींची इच्छा होती, परंतु त्यांचे गुरु गौडापाद यांनी त्यांना असं सांगितलं की हे भाष्य तू लिहू नकोस, तू लिहू शकणार नाहीस किंवा तुझ्या नशिबात तो योग नाही, हे कार्य तुझा शिष्य पुढे करेल. आणि तो हा शिष्य आहे, हे गणित, हे समीकरण त्या ज्ञानी माणसाच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी वचन दिलं. हा प्रसंग ही नर्मदा किनारी घडलाय आणि म्हणून आद्य शंकराचार्य आणि नर्मदा नदी या विषयावरती ते भाष्य आहे किंवा याच्या व्हिडिओचा तो भाग आहे. असं करत असताना गुरु गोविंद पादांना आद्य शंकराचार्यांनी असं वचन दिलं की तुम्ही मला ज्या अर्थी तुमच्या गुरूंची भेट घडवून देताय ते वय आहे, नर्मदेतनं हिमालयात जायचंय आणि म्हणून तुमची जी इच्छा आहे, तुमच्या गुरुनी जे तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला वचन देतो, असं आद्य शंकराचार्य आता त्यांच्या गुरुना म्हणतायत की मांडुक्योबत निषदावरती मी भाष्य रचना करेन. हाही प्रसंग त्याच नर्मदा किनारी घडलाय आणि म्हणून आजचा विषय आद्य शंकराचार्य आणि नर्मदा नदी. या नर्मदेचं आद्य शंकराचार्यांचं आयुष्यातलं स्थान हे केवळ या संन्यास दीक्षा पुरेसं किंवा त्यांच्याबद्दलच्या किंवा त्यांच्या आणि गुरुच्या पहिल्या भेटी पुरेसं मर्यादित राहिलेलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतरही पुढच्या 24 वर्षाच्या आयुष्यात संपूर्ण भारत भ्रमण आद्य शंकराचार्यांनी किमान 3दा केलेलं आहे आणि त्यातल्या अनेक वेळेला या 3 भारत भ्रमणांच्या काळात त्यांचा नर्मदा किनारी प्रवास झालेला आहे. आणि या प्रवासाविषयी म्हणत असताना आद्य शंकराचार्यांनी एका ठिकाणी केलेलं वर्णन असं आहे की केरळ ही जर भारत मातेची पदकमल असतील, केरळ त्यांचं जन्मस्थान, केरळ ही जर त्यांची भारत मातेची पदकमल असतील, हिमालय
ही जर भारत मातेची बिंदी असेल, आपल्याला सगळ्यांना माहितीये की निर्गमन हिमालयात झालंय, तर नर्मदा मैया ही भारत मातेची कटिमेखला आहे. वाक्य लक्षात घेऊ की केरळ भारत मातेची पदकमला आहे, हिमालय भारत मातेची बिंदी आहे आणि नर्मदा मैया भारत मातेची कटिमेखला आहे. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच वेळेला अनेक ठिकाणी शंकराचार्यांचे उल्लेख असे आहेत की मला नर्मदा भेटीची ओढ का लागते, म्हणजे त्यांना आद्य शंकराचार्यांना. तर आद्य शंकराचार्य असं म्हणतात की प्रत्येक नर्मदा भेटीनं गुरु भेटीच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मला मिळतो. आद्य शंकराचार्यांच्या चरित्राचा विचार करायचा झाला तर मंडन मिश्राची आणि मंडन मिश्र यांचा वाडा किंवा मंडन मिश्र हे संपूर्ण समीकरण जरा सुद्धा नजरेआड करता येणार नाही. त्यातलं मंडन मिश्रांचा वाडा हा नर्मदा किनारी आहे. मंडन मिश्रांबरोबर ती आद्य शंकराचार्यांनी जो शास्त्रार्थ केलाय तो नर्मदा किनारी घडलाय. या शास्त्रार्थाच्या दुसऱ्या दिवशी आद्य शंकराचार्यांबरोबर मंडन मिश्रांच्या पत्नी भारती देवी यांनी शास्त्रार्थाची इच्छा व्यक्त केली. हाही प्रसंग नर्मदा किनारी घडलाय आणि प्रत्यक्षात आद्य शंकराचार्यांनी भारती देवींशी शास्त्रार्थ केला, ही घटना नर्मदा किनारी घडली आहे. आणि म्हणून आजचा विषय आद्य शंकराचार्य आणि नर्मदा हाय. या बंधात पुढे विचार करत असताना लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की शंकराचार्यांच्या आयुष्याची नर्मदा एका वेगळ्या अर्थी आहे. तुमच्या असं लक्षात येईल की शंकराचार्यांनी जे नर्मदाष्टकम स्तोत्र लिहिलंय त्या स्तोत्रातल्या पहिल्या 8 कडव्यांच्या 3ऱ्या ओळीतला शेवटचा शब्द हा वर्म, मर्म, कर्म, धर्म आणि शर्म असा आहे. त्यामुळे एका ठिकाणी या स्तोत्राबद्दल लिहिताना एकाने असं लिहिलंय की शंकराचार्यांच्या आयुष्याचं वर्म, शंकराचार्यांच्या आयुष्याचं मर्म, शंकराचार्यांच्या आयुष्याचं कर्म आणि शंकराचार्यांच्या आयुष्याचं धर्म आणि शर्म हे नर्मदा आहे. हे ज्या वेळेला मी वाचत होतो किंवा या व्हिडिओसाठी मुद्द्यांचा विचार करत होतो त्यावेळेला मला असं वाटलं की केवळ शंकराचार्यांच्याच आयुष्याची नर्मदा असते असं नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या आयुष्याची नर्मदा असते, पण शंकराचार्यांना आयुष्याची नर्मदा कळली, आपल्याला कळली नाही. मग आपली अशी नर्मदा कोण याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. असा विचार करण्याचं कारण असं की प्रत्येकाची नर्मदा वेगळी असते. पहा, शंकराचार्यांच्या नर्मदेचं वर्णन किंवा विवरण आपण या व्हिडिओमध्ये करतोय. जगन्नाथ कुंटे हे अलीकडच्या काळातले असेच मोठे उपासक आणि साधक आहेत. नर्मदा आणि एकंदरीतच भारतीय अध्यात्म याविषयी त्यांची एकापेक्षा जास्त पुस्तकं आहेत. शंकराचार्यांपेक्षा जगन्नाथ कुंट्यांची नर्मदा वेगळी आहे. जगन्नाथ कुंट्यांपेक्षा रग गुण्यांची नर्मदा वेगळी आहे. भारती ठाकूर यांची नर्मदा वेगळी आहे. आमच्या डोंबिवलीचे उदयन आचार्य ज्यांनी आत्ता अवघ्या 1.5-2 महिन्यापूर्वी संन्यास घेतला, त्यांचंही नर्मदा परिक्रमेविषयी अत्यंत चांगलं पुस्तक आहे. त्यांनीही आता नर्मदा किनारी स्वतःचा आश्रम बांधायची प्रक्रिया सुरू केली आहे. उदयन आचार्यांची नर्मदा ही कदाचित आद्य शंकराचार्यांच्या नर्मदेपेक्षा वेगळी असेल. मेधा पाटकरांची नर्मदा या सगळ्यांपेक्षा वेगळी असेल. काय गमतीचा भाग आहे, माझे एक परिचित आहेत जे केंद्र सरकारच्या जलविभागाच्या संबंधित एका मोठ्या संस्थेतनं डायरेक्टर जनरल म्हणून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरच्या काळामध्ये त्यांनी नर्मदा परिक्रमा केली आहे. ती भक्तिभावानं केलेली नाही, उभी हयात हायड्रॉलिक इंजिनियर म्हणून काम केल्यामुळे असेल, त्यांनी 36 दिवस पायी नर्मदा परिक्रमा केली आणि जिथे जिथे संपूर्ण साधकावस्थेमधली मंडळी नर्मदेमध्ये स्नान करतात त्या पाण्याचं त्यांनी शास्त्रीय निरीक्षण केलं आणि त्यांनी असं सांगितलं की त्या पाण्याचे गुण, मग ते विद्युत चुंबकीय दृष्ट्या असतील किंवा इतर वैज्ञानिक दृष्ट्या असतील, याच्या इतके अत्युत्तम असे गुण भारतातल्या इतर कोणत्याही नदीत नाही. अशाही पद्धतीची नर्मदा असते का याचा विचार करू. आणि यातला एक वेगळा मुद्दा असा की काय योगायोग आहे मला माहिती नाही, पण आपले पहिले बाजीरावांची समाधी रावरखेडी ही नर्मदा किनारी आहे. आता आपल्या असं लक्षात येईल की पहिले बाजीराव हे संन्यासी योद्धा आहेत आणि आद्य शंकराचार्य हे योद्धा संन्यासी आहेत. आणि म्हणून आजच्या व्हिडिओचा विषय आद्य शंकराचार्य आणि नर्मदा.
आता आद्य शंकराचार्य आणि नर्मदा असा विषय घेतोच आहोत, म्हणून आद्य शंकराचार्यांनी लिहिलेल्या नर्मदाष्टकम स्तोत्राचा उल्लेख करतो, विवरण करतो आणि हा व्हिडिओ संपवतो. ते अथ नर्मदाष्टकम स्तोत्र हे अशा पद्धतीचं आहे. सबिंदू सिंधू सुस्खलत तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम कलौमलौघ भारी हारी सर्वतीर्थ नायकम सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापधूत भूतलम नमस्तमस्त पातकारी दारिता पदाचलम जगल्लये महाभये मृकंडूसून हर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदंबु वीक्षितं यदा मृकंडूसून शौनकासुरारि सेवितं सदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःख वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरा मरासुरादि पूजितं सुलक्ष लक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष कूजितं वशिष्ठ शिष्ठ पिप्पलादि कर्मदादि शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे सनत कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदै धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदै रवि दुरंति देव देव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्तिदायकम विरंचि विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अहोमृतं स्वनं श्रुतं महेश केश जातटे किरात सूत वाडवेषु पंडिते शठे नटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं नयन्ति दुर्गति कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवानरानवै विलोकयेन रौरवम् इति श्री जगद्गुरु शंकराचार्य विरचितं श्री नर्मदाष्टकं संपूर्णम. मनपूर्वक धन्यवाद. आद्य शंकराचार्य आणि नर्मदा ग्रंथ सूक्त.